नमस्कार मंडळी. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीचा हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूपच खास मानला जातो. कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला आवडतं. म्हणूनच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजे व कोणत्या रंगाची साडी घातली पाहिजे, कोणते रंग शुभ आहेत आणि कोणते अशुभ हे सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. यावर्षी म्हणजेच 2026मध्ये मकर संक्रांत बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. मराठी पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजेच सूर्य पूर्वेलाच उगवतो पण उत्तरेला झुकलेला दिसतो. संक्रांतीपासून वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते व सूर्य तिळातिळाने मोठा होत जातो. कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान व रात्र मोठी होती. पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होतो व रात्र लहान होत जाते. तसेच मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवांचे दर्शन व तप यांना विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्याचं मानलं जातं. तसेच दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप प्रकारचे पुण्य प्राप्त होते. तसेच कुलदेवाचा आशीर्वाद देखील मिळतो. विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यांचा गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी सर्वांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात. तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचा खूप महत्त्व आहे. पण त्याचबरोबर हा सण स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण या सणाला हळदी-कुंकू विशेष महत्त्व दिलं जातं. यामुळे हा सण सौभाग्यकारक सण म्हणला तरी चालेल. तर या सणाला महिला संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात. त्यामुळे स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो, कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये, संक्रांतीसाठी कोणते रंग शुभ आहेत व कोणते. तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचा वेगवेगळे व अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग आपापल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो. काही रंग सकारात्मक तर काही रंग जे अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. तर आपल्या हिंदू धर्मात असे काही 4 ते 5 रंग आहेत की ते खूप शुभ मानले जातात आणि प्रत्येक कार्यास किंवा देवकार्यासाठी सुद्धा वापरले जातात. यामध्ये पहिला रंग म्हणजे हिरवा. हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. कारण नवरीसुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते. महिला लग्न झाल्यानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालत असतात. त्याने पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलंय. त्याबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक प्रकारची वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते. शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व दिलं जातं. ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने देखील आपलं मन जे आहे ते शांत होतं. आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होते. त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप आणि अनंत महत्त्व आहे. त्याचबरोबर आपण देवीची ओटी भरताना हिरव्या रंगाचे ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. त्यावरून आपल्याला हे समजतं की देवीला हिरवा रंग किती आवडीचा आहे. त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा. आणि जर नसेल तर लाल रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये आकर्षक मानला जातो. देवी लक्ष्मीला देखील हा लाल रंग खूप प्रिय आहे. लाल रंग हे तेजाचे प्रतीक मानले जाते. लाल रंग हा शौर्य, संघर्ष, उत्तेजन, काम, वासना, आवेग, उत्साह, साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो. बघा, आपण रोजची देवपूजा करताना सुद्धा किंवा इतर पूजा करताना पाटावर, चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र टाकतो. कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचं असतं.
कारण की सौभाग्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व हे खूप जास्त आहे. हा रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीला लाल रंगाची साडी अवश्य नेसू शकता. त्याचबरोबर तुम्ही केशरी किंवा भगव्या रंगाची साडी देखील नेसू शकता. कारण केशरी म्हणजे भगवा हा रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो. कारण हा रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग हा त्याग, ज्ञान आणि सेवेचं प्रतीक मानलं जातो. या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामध्ये स्त्रीवर्गाचा सगळ्यात आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला सगळ्यात जास्त आवडता रंग आहे. गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला आवडता रंग. गुलाबी रंग हा प्रेमाचा मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचा प्रतीक सुद्धा मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. स्त्रीचं वय काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंगाची कपडे परिधान केल्यानंतर आपलं मन देखील प्रसन्न होतं. एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येतं आणि मन सुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाचं वेगळंच महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला ह्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकताय. संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाची कपडे परिधान केल्याने असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात. त्यामुळे शक्यतो या रंगाचे कपडे परिधान करू शकता. तर मंडळी, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती पुढच्यापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचवा.